दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाषबाबू देशमुख उपस्थित होते। यावेळी आमदार सुभाषबाबू देशमुख म्हणाले की दक्षिण सोलापूर तालुका धार्मिक व पर्यटन दृष्टीने विकसित करण्यासाठी नागरिकांची साथ आवश्यक आहे। नागरिकांनी साथ दिल्यास तालुक्याचा नावलौकिक करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। याप्रसंगी मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, गौरीशंकर मेणगुडले, आरके कन्स्ट्रक्शनचे मोतीराम राठोड, शिवाजी बाळासाहेब चव्हाण, निंबर्गी गावचे पोलीस पाटील सिद्धराम, बिराजदार सचिन फडतरे, यतीन शहा, नितीन रणखांबे, बरूरच्या सरपंच शोभाताई टेळे तसेच चनगौंडा हाविनाळे, विश्वनाथ हिरेमठ, भारत बिराजदार, प्रशांत कडते, कासिम शेख, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, तहसील कार्यालयातील कर्मचारी व मंद्रुप परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला नेहमी वाटते की आपल्या तालुक्यामध्ये सर्वात कमी दुधाचं उत्पादन आहे आणि म्हणून दूध उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे। शेती पूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग अनेक आहेत, त्या अनेक उद्योगाच्या योजना आहेत। प्रत्येक व्यवसायाला योजना राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या आहेत। त्या अधिकाधिक माझ्या या तालुक्यामध्ये माझा तालुका समृद्ध होत असेल कशा राबवल्या जातील हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे। मला असं या ठिकाणी आज बहुतेक तहसीलदार साहेबांनी खूप आग्रहाने सगळ्यांना बोलावून दिसत पंचकृषीतील जास्त लोक मान्यवर दिसत आहेत। पोलीस पाटील नेहमी असतात पण शेतकरी कार्यकर्ते जरा पंचकृषीतील असतात म्हणून मलाही जरा जास्त आणि मग पंचकृषीतील सर्वच कार्यकर्ते पोलीस पाटील असतील, आमचे सरपंच असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्वच पदाधिकारी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून काय केलं पाहिजे ह्याच्यावर विचार केला पाहिजे। एक नवीन संकल्पना पुढे आणते। सोलापूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा व्हावा, कारण रोजगार निर्मिती हा जास्तीत जास्त पर्यटनातून होऊ शकते आणि विशेष करून धार्मिक पर्यटन जरा आपल्याकडे आता उपलब्ध आहे। ऐतिहासिक स्थळं कमी असतील, पर्यटन स्थळं आपल्याकडे कमी असतील, पण आपल्याकडे आता सध्या धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात आहे। धार्मिक स्थळाची वाढ होत असताना माझ्या डोळ्यासमोर एकच आहे की त्या छोट्याशा शिर्डी गावाला साईबाबा प्रसन्न झाले आणि शिर्डी देशभरात नाही जगभरात नावारूप आला। मग आमच्याकडे काय कमी आमच्याकडे आमच्या या तालुक्यात थोडंसारखे देवस्थान आहे, निसर्ग वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, आमच्या पांडुरंग आहे, स्वामी समर्थ भूमिपूजा पाठीशी अशी एकापेक्षा एक देवदेवतांचा आपल्या भूमीमध्ये मागत आहे। आणि म्हणून यावर्षी 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि या जागतिक पर्यटनाचं औचित्य साधून मी संपूर्ण 40 लाख जिल्ह्यातील जनतेला, नागरिकांना आवाहन करतोय की आपण आपले सर्व नातेवाईक या काळामध्ये बोलवा आणि आमच्या धार्मिक स्थळाचं दर्शन त्यांना घडवा। या देवदेवतांचा त्या सर्वांना आशीर्वाद होऊ द्या। त्यांना आशीर्वाद मिळाले की आपल्याला प्रत्यक्ष मिळणार आहे आणि मग हे लोक आले तर आपल्या तिथं धार्मिक आहे स्थळं जे आहेत अधिक बळकट होती। मला आठवतं की मी जेव्हा 14च्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी ज्यावेळेस बोलूरला होतो त्यावेळेस त्यांची अट एकच होती की आमचा फक्त रस्ता करून दे, आमची कुठलीही मागणी नाही। परंतु अजूनही पूर्ण करू शकलो नाही, त्याचं खंत आहे, कारण 200 मीटर आहे। तर 200 मीटर राहिलं तर शेतकरी ठीक आहे, हरकत नाही त्याची।